तर माहुल गावचे विष्णूजी पाटील जे या गावचे जावई आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पंच सुपर पंच बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. हा आणखीन एक 3 बॉल मध्ये 3. विनंती असेल की जे मायबाप प्रेक्षक आहेत कृपया करून आपण थोडस पाठीमागे व्हायचं आहे. पुन्हा एकदा फुलटॉस. 4 बॉल मध्ये 4 चौकार मारण्याचा विक्रम विशालच्या माध्यमातून. विशालनीय कामगिरी. 16 रन आतापर्यंत होतात. 16. 3 ओव्हरची ही मॅच. पुन्हा एकदा आणखीन एक ब्युटिफुल नजाकत भरलेला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 20 रन आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. गोलंदाजीच्या मार्कवर दुर्वांकूर आपल्याला पाहायला मिळेल. स्पेल नंबर 2 साठी त्याला इन्व्हाइट केलं. पहिल्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी साकारली होती. तर चला नेक्स्ट मॅच रुद्र स्पोर्ट्स अविरा 11 शेफाटा आणि त्यांच्या विरुद्धामध्ये विहानेट कोपरखेडणे. दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया करून जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. लॉफ्ट केलाय. आणखीन एक दमदार स्ट्रोक. जशी सुरुवात विशालने केली आणि तशी सुरुवात ऋषीने देखील करण्याचा निर्धार या ठिकाणी घेतलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. बॅट्समन होईल बाद. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. डॉट बॉलची समाप्ती. फटका फसला आणि बॅट्समन या ठिकाणी होईल बाद. नो बॉलचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली कामगिरी. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 26 रन.
दोन वेग भरपूर चांगला होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती. लाईन चांगली होती. टॅप केलाय. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साह्याने 30 रन. व्हाईट बॉलचा इशारा, परंतु बॅट्समन होईल बाद. तीन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हा बॉल देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला बॅट्समन होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. पंचांचा इशारा येतो. येस, इट इज अ 4 रन. चौकार. +1 आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील आक्रमण जरूर केलं होतं, परंतु टीमची धावसंख्या आतापर्यंत 38 रन होतात आणि 39 रनचं टार्गेट. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. रुद्र स्पोर्ट्स अविरा 11 शेपाट आणि त्यांच्या विरोधामध्ये विहानेट कोपरखेडणे.
वेग भन्नाट होता परंतु भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. मॅच त्वरित स्टार्ट करा. नेक्स्ट मॅच रुद्र स्पोर्ट्स अविरा 11 शेफाट आणि विहानेट कोपरखेने. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. 2 धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 39 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 रन आतापर्यंत होतात. अजून 39 रनचं जे टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी अशाच फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. कॉलर पद्धतीचा हा बॉल परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन. खोलवर पद्धतीचा हा बॉल अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 7 रन. 7 रन. शेवटचा एक लास्ट बॉल अजूनही शिल्लक आहे. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट प्लस चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. अजूनही 30 रनची गरज आहे. 13 बॉल 30 ची आवश्यकता आहे. फलंदाज या ठिकाणी होईल बाद.
चला नेक्स्ट मॅच रुद्र स्पोर्ट्स अविरा 11 शेफाटा आणि त्यांच्या विरोधामध्ये विहान 8 कोपरखेने दोन्ही टीम चे कर्णधार कृपया करून आपण टॉस साठी त्वरित यायचा आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नेक्स्ट मॅच रुद्र स्पोर्ट्स अविरा 11 शेफाटा त्यांच्या अगेन्स्ट विहान 8 कोपरखेने. गोलंदाज सज्ज होतोय. स्टेप आउट करून स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न रनआउटची संधी आणि बॅट्समन महेंद्र पाटील या ठिकाणी होईल बाद. अट्रॅक्टिव्ह प्रभावित करणारा फटका पाहायला मिळतोय. हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न हा येतोय चौकार. हा दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो आणि या चौकाराच्या साह्याने 17 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. नऊ मध्ये करायच्या त्या म्हणजे 22 रन. 9 बॉल आणि 22 रन. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 9 बॉल 21 ची आवश्यकता. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. चला तर बाहेरून कृपया करून कुणीही बोलू नये. जे प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करतोय. या मोमेंटला No+1 मॅच मध्ये आलाय एक नवा ट्विस्ट. चला तर विहान 8 कोपरखेडे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. रुद्र स्पोर्ट्स अविरा 11 शेफाटा टीमचे कर्णधार आपण त्वरित या. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय आणि बॅट्समन देखील या ठिकाणी होतोय बाद. या मोमेंटला डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन आपल्याला पाहायला मिळतात.
6 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 18 रन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिल्डिंग त्वरित लावून घ्या. सागर पॅकर तक्का संघ. टीम रुद्र स्पोर्ट्स अविरा 11 शेफाटा टीमचे कर्णधार कृपया करून आपण टॉस साठी त्वरित आमच्यापर्यंत विहानेट कोपरखेडणे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. शेवटचे 6 बॉल आणि रन करायचे आहेत त्या म्हणजे 18 रन. ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. यस, इट इज अ वाईट बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन आपल्याला पाहायला मिळतात. नो बॉलचा इशारा या ठिकाणी जरूर दिला जातोय. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला लाईन चांगली होती. एकच रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. 28 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चार बॉल मध्ये करायच्यात 11 रन. 4 बॉल मध्ये 3 चौकार. या मॅच मध्ये सामना जिंकून देऊ शकतात. कोळेश्वर पनवेल कोळीवाडा या टीमला या मोमेंटला वाईट बॉलचा इशारा. 4 बॉल आणि आता मात्र 10 रनची गरज. मॅच मध्ये आलाय एक नवा ट्विस्ट. टाया शिट्यांचा कडकडाट सध्याच्या घडीला या मैदानाच्या आतमध्ये दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळेल की कशी उत्कंठा सध्याच्या घडीला लागली जाते. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. रनआउटची संधी. दुसरी धाव देखील होते. आजच्या रात्रीतील ही पहिली दुसरी धाव जी बॅट्समननी पळून काढली. 3 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 8 रन. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. हा चौकार आलाय. क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे असं दर्शन घडवून दिलं या चौकाराने. ज्या प्रकारे बॅट्समन विनायकने हा स्ट्रोक खेळला.
2 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 4 धावा. चला तर जे प्रेक्षक आहेत प्रेक्षकांनी थोडस सीमारेषेच्या पाठी राहायचं आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावा लागेल. आज मात्र ही रोमांचक मॅच कोळेश्वर पनवेल कोळीवाडा जिंकेल की टीम सागर पॅकर तक्का हा संघ जिंकेल. उत्सुकता वाढली मायबाप प्रेक्षकांची. 2 बॉल 4 रन आणि जर चौकार आला तर हर्षद काळुके यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील या ठिकाणी जाहीर झालंय. समीकरण बदलून गेलं. 1 मध्ये करायच्या त्या म्हणजे 4 धावा. 1 बॉल 4 रन. सागर हिरो बनणार की विनायक हिरो बनणार? कोळेश्वर पनवेल कोळीवाडा जिंकणार की सागर पॅकर तक्का जिंकणार? या प्रश्नाचं उत्तर देणारा आज मात्र सेमीफायनल मध्ये पहिला संघ कोणता दाखल होणार? चला मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नका. 1 बॉल आणि रन करायचे आहेत त्या म्हणजे 4 धावा. कोणी आतमध्ये येऊ नका याची नोंद सर्वांनीच घ्या. 1 बॉल आणि 4 रन. रेनबो फ्रेंड सर्कल चषक 2026 आजच्या पहिल्या रात्रीतील सर्वोत्तम सामना सध्याच्या स्थितीला आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. नो +1 वाईट +1 टोटल 2 धावा. 1 बॉल आणि आता मात्र 2 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. काय मॅच पाहायला मिळते. प्रत्येक बॉल प्रत्येक रन प्रत्येक चौकार प्रत्येक डिक्लेअर मध्ये मॅच मात्र बदलताना आपल्याला पाहायला मिळाली. आज जर हा सामना जिंकला ना तर कोळेश्वर कोळीवाडा पनवेल हा संघ मात्र पूर्णपणे वर्चस्वामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जर या धावा डिफेंड केल्या तर सागर पॅकर तक्का हा संघ मात्र वर्चस्वामध्ये येताना पाहायला मिळेल. आजच्या रात्रीत पहिला असा कोणता संघ ठरेल की जो सेमीफायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल. मायबाप प्रेक्षकांना विनंती असेल की जर हा सामना आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या वाजवून या दोन्ही टीमना शुभेच्छा द्यायच्यात. 1 बॉल आणि 2 ची आवश्यकता. या मोमेंटला हा सामना जिंकलाय. धावा डिफेंड केल्यात. सागर पॅकर तक्का या टीमच्या गोलंदाज सागरने आज मात्र एक इतिहास घडवला. तर चला टॉस साठी रुद्र स्पोर्ट्स औरा 11 शेफाटा